एव्हरीवन, पाईपलाईनचा आज पहिला दिवस आहे आपला. तर आता बघूया आपण बेसिक. अरे वा, छान झाले की. छान दिसतंय मॅडम. हम्म. व्हेरी गुड. प्रत्येकांना दिसतंय का? प्रिया मॅडम परत एकदा दाखवा. तुमचा आवाज हा, येत नाही. हे बघा हे बघा. हा, खूप छान झालं की मॅडम. एक दिसतंय ना? तर हो. ओके. सुनीता मॅम, तुम्ही नाही बनवलं? थोडस फिनिशिंग व्यवस्थित जमायला पाहिजे, ते जमेल. हो हो, जमते. थोडंसं होतंय मॅडम. पाहिजे रायटिंगला कोणीही एक्सपर्ट नसतं. दुसरा कलर घेतला तर चालेल ना? हो, दुसरा कलर घेतला तरी चालेल. तर मी पिंक. हा 12 इंचाचा आपला हा पाईप घेतलेला आहे. तो काय करायचा आपल्याला, असा जो तुमच्याकडे पेन असेल काही असेल तो तुम्ही घेऊ शकता, किंवा आपला ग्लू स्टिक जे असतात त्याच्यातला सुद्धा तुम्ही करू शकता. तर आपल्याला काय करायचंय, अर्धा इंच म्हणजे एवढंच तुम्हाला ठेवायचं आहे. अर्धा इंचापेक्षा कमी ठेवायचंय. जसं आपण पहिला पाटलीला केला होता ना तसंच करायचंय. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हे मी 6 घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय, बाकी काही नाही करायचंय. बस एवढंच पिळा मारून घ्यायचं. 5 घेतलंय. 5 घ्या तुम्ही. तर याला पीळ मारून घेतला आणि याला काढायचंय. या होल मधनं तुम्हाला काढायचंय बाहेर. एका साईडला असंच ठेवायचं आहे, एका साईडनेच ठेवायचंय आणि लॉक परत करायचंय ना पण ते आधी? पीळ मारून घ्यायचंय. काय? पिळे मारून घ्यायचे ना आधी? हा, बस झालं. एवढंच करायचं. पीळ आता दुसऱ्या साईडने काढायचं नाही आपल्याला. एका साईडनेच ठेवायचं आपल्याला, काय नाही करायचं. फक्त हलकासा इथे प्रेस करायचा, हलकासा, जास्त प्रेस नाही करायचंय. आणि बस असंच ठेवायचंय तुम्हाला. जास्त प्रेस नाही करायचं, ओपनच ठेवायचंय. हे सगळेच तुम्हाला असे बनवून घ्यायचे आहेत. असतं का? हे बघा मॅडम. हो हो, छान आलंय. खूप छान आलंय मॅडम. सेम असंच करायचंय. असे 5 बनवायचे? होय, असे तुम्हाला 10-12 बनवून घ्यायचे तुम्हाला. वेगवेगळे कलर घेतले तर चालतील की? हो, वेगवेगळा कलर घेतला तर चालतील. सेम याला कलर शेडिंग केलं तरी चालेल. आता आपण याला कलर शेडिंग करू. परत इथे तुम्हाला तसंच प्रोसेस करायचंय. एक घ्यायचंय. 1, 2, 3, 4, 5. 5 घ्या, 6 घ्या. एक पीळ मारायचे. याच होल मध्ये इकडे काढून घ्यायचंय बाहेर. बस एवढंच काढायचंय. आणि यात आपण जे अर्धा इंच सोडला त्याला पकडून आपल्याला पीळ मारून घ्यायचंय. ते प्रेस करायचं आहे. आणि हे थोडस असं ओपन करायचंय. एवढं तरी समजलं? प्रत्येकांना समजला? होय. तर आपल्याला याला शेडिंग करायचं आहे. याला आता ग्रीन टेप पण लावायचंय. हे घ्यायचे तुम्हाला. ह्याला पूर्ण पिळा मारून घ्यायचे. त्याला ग्रीन टेप लावून घ्यायचं याला. ग्रीन टेप लावताना मॅडम हे हो, लावायला लागत ग्रीन टेप लावून नाही? घ्यायचंय. डिंक लावायला लागत नाही? ग्लू लावायला लागत नाही? नाही नाही, याला ग्लू नाही लावायचं. हे याला चिटकट असतं, ते चिटकून जातं त्याला. याला अच्छा. थोडस ओढा म्हणजे चिटकेल ते. हे बघा, इथे घ्यायचंय. याला थोडासा ताणून घ्यायचंय. थोडासा ग्लू लावायची गरज नाही याला. तर आपल्याला याला कलर करून घ्यायचा. याला कलर करण्यासाठी तुम्ही याला गुलाबी कलर वापरू शकता, रेड कलर वापरू शकता. कोणताही कलर याला तुम्ही देऊ शकता शेडिंग साठी. पण हे कलर कोणते? हा, कलर तुम्ही कलर कोणते? आय शॅडोचे जे कलर असतात, क्रेयॉन्सचे कलर असतात बघा, चॉक सारखे असे, तर हम्म. तुम्ही ते पण वापरू शकता. सॉफ्ट पेस्टल ते ड्रॉइंग साठी वापरतात, ते वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारचे तुम्ही लावू शकता याला. हे अशा प्रकारचे शेडिंग द्यायचे तुम्हाला. तर हे झालं. तर हे तुम्ही आवारात्री बनवा. हे असे बनवून ठेवायचे तुम्हाला.
तर हे झालं. तर आता आपण याला कळ्या पण बनवूया आणि बर्ड्स पण बनवूया. याचे ते छोटे छोटे बर्ड्स असतात ना, तर एवढं तरी समजलं तुम्हाला? हम्म. मी याचे एका पाईप घेतलाय. हा पाईप मधून मी फोल्डिंग केला, याला कटिंग करून घेतलाय. तर आता आपल्याला काय करायचं, ही जी आहे खाली काय करायचं आपल्याला, एवढा एवढा एक बोटा एवढं सोडायचं जागा. हे बघा इथे एक बोट एवढं जागा सोडला मी. इथं पकडायचंय तुम्हाला. इथे काय करायचंय, हा तर इथे नकाला, इथे नकाने दाबायचं तुम्हाला आणि याला गोल असं याला चिटकूनच गोल करून घ्यायचं. याला चिटकायचंय, हातातला गच पकडायचंय, सोडायचं नाहीये त्याला, गोल पकडायचंय आणि यालाच पिळा मारायचा. याला चिटकूनच आपल्या बोटाला पकडूनच याला गोल पिळा मारून घ्यायचे. हे बघा असं त्याला गोल पकडूनच असं करून घ्यायचं याला. आणि याला खाली खालच्या साईडने याला तार घालून घ्यायचंय. हे झालं तुमचं छोटासा बर्ड्स. आणि याला काय करायचंय, तुम्हाला मी लायटर सांगितलं होतं, तो लायटर घ्यायचाय. लायटर नसेल तरी चालेल, तुम्हाला काही हरकत नाहीये. तुम्ही हे पूर्ण याला जाळून टाकायचंय, याला जाळून टाकायचंय तुम्हाला, ठीक आहे. आणि याला पिन आपलं हे लावून टाकायचंय, ग्रीन टेप. मला पकडायचं इथे पूर्ण याला गोल करून टाकायचं, याला फिरवून घ्यायचं, याला असं गोल बनवायचं. गोल असं मस्त बनवायचंय. आणि जे गोल्याला जे आहे लास्टला, याच्या खाली असं दाबून लटकावून टाकायचं याला, ठीक आहे. याला जर तुम्हाला लायटर नसेल तर डायरेक्टली तुम्ही काय करा, हा ग्रीन टेप जो आहे तो घ्यायचा आहे. जसं आपण याला कसं पाईप केलंय ना, तसंच याला करून टाकायचंय. फिक्स आहे. याला पकडायचं, याला ओढून घ्यायचंय आणि याला मॅडम ते खाली आणल्यावर कुठे घालायचं ते नाही समजलं. आणि ते एकावर एकच गोल गोल करायचंय का, की साईडने करायचं असं? नाही नाही, असं त्या स्पायरलच गोल करायचं. त्याला एकावर ठेवूनच ते ऑटोमॅटिक होतं मॅडम. ते फिरत फिरत येतं ते. तुम्ही एकदा दोनदा प्रॅक्टिस करा, होऊन जाईल ते. मी परत एकदा दाखवते की तुम्हाला. हे बघा असं करून घ्यायचं, ठीक आहे. तर आपल्याला बघा अशा प्रकारे आपल्याला बनवायचंय, ठीक आहे. एक 4-5 असं तुम्हाला बर्ड्स बनवून घ्यायचे. ते मला दाखवते परत एकदा ते. हे बघा हे जे घेतलं, आपल्याला एक बोटापेक्षा कमी ठेवायचंय आणि ते पकडायचंय. फक्त एवढंच याला गच इथे पकडायचंय आणि याला असं गोल घ्यायचंय, खाली वाकून याला आपल्याला याला असं गोल फिरवायचंय. याला इथे पकडायचं, चिमटामध्येच पकडायचंय. हे सोडायचं नाही. आपला जो हात आहे पण पकडलेला, त्याला सोडायचं नाही. त्याला चिटकूनच घ्यायचं, दाबून. हे बघा दाबूनच त्याला गोल गोल फिरवून घ्यायचंय. जिथपर्यंत घ्यायचंय, नाकापर्यंत घ्यायचंय. आलं की खाली खाली यायचं त्याला घेऊन. शेअर संपल्यानंतर खाली जर नख आपण लावलेलं ना, त्या नाकाच्या साईडनेच खाली याला लावून चिटकावून घ्यायचंय. हे बघा खाली प्रेस करून घ्यायचंय. ते तार आहे ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय. तर ते अशा प्रकारचे गोल येतं. समजलंय? आणि लायटर असेल तर लायटरने जाळून टाका, नसेल तुमच्याकडे तर डायरेक्टली तुम्ही हे लावू शकता, ठीक आहे. एवढं असं करा. आणि जे टेप आहे थोडस टाळून घ्या, म्हणजे थोडस ओढून घ्या, म्हणजे ते चिटकेल ते असं. या अशा प्रकारचे तुम्हाला बनवून घ्यायचंय. हे समजलंय? तुम्हाला लावून घ्यायचं, एक एक करून लावून घ्या. हे 2 घ्यायचे तुम्हाला आणि ते एकमेकांना इथे लावून घ्यायचंय. तर इकडे घेतला. आता याच्यात थोडासा मी खाली घेतला इथे. तर हे असे तुम्हाला एक करून घ्यायचंय. तर एवढं समजलं? आता तुम्हाला हे जसं आपण एक कळी बनवलं ना, सेम तुम्हाला एक करून दाखवते. तर आता हे घ्यायचंय तुम्हाला. 1 2 3 4. हे 4 झाल्यानंतर आपल्याला
मी 5 घेतलं तरी चालेल. 5ला खूप अडचण येईल तुम्हाला, 4च घ्या तुम्ही. जर तुम्हाला मोठी कळी पाहिजे असेल तर मोठा तुम्ही पेन वापरू शकता, मार्कर पेन वापरू शकता. आता मी हे घेतले ते याच्यासाठी. इकडे प्रेस करायचे तुम्हाला थोडंसं आणि या साईडला. तर अशा प्रकारचे आपल्याला एक कळी बनवून घ्यायचे. तर हे समजले. तर आता आपल्याला काय करायचंय, ग्रीन पाईप घ्यायचे. हे बघा, हे पाईप घ्यायचे तुम्हाला. हे 12 इंचाचा पाईप आहे, 30 सेंटीमीटर. तो घ्यायचा आहे. इथे एवढाच 1 इंचापेक्षा कमी म्हणजे अर्धा इंच घ्यायचंय. याला असं पिळा मारून घ्यायचे इथे. लगेच दुसरा घ्यायचंय. दुसरा काय केला आपण इथे सेंटर मध्ये घेतला, अर्धा इंच सोडून याला एकच पिळ मारून घेतला असा. ठीक आहे. त्यानंतर लगेच त्याला घ्यायचंय दुसरीकडे तेवढाच मापाचा असं घ्यायचंय, तेवढाच इंचाचा. त्याला चिपकूनच तेवढाच घ्यायचंय आणि एक पिळ मारून घेतला. अजून हे जे आहे इकडे घ्यायचंय, तेवढ्याच इंचाचं आपण घेतलंय याला. परत इकडे आलो. तर आपल्याला तुम्हाला 5 कळी पाहिजे तर 5 ठेवू शकता, 6 पाहिजे तर तुम्ही 6 पण ठेवू शकता. नसेल तर तुम्ही 5 पण ठेवू शकता. आता मी याला घेतलंय. याला जे पाकळ्या आहेत तुम्ही 6 पण ठेवू शकता. आता हे जे आहेत एक 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 जे आहेत पाकळी, वरचा जो टोक आहे याला राऊंडचा, त्याला आपल्याला काय करायचंय, असं फुलवायचंय आणि जो वरच्या टोकाला प्रेस करायचा, एक पानाचा शेप द्यायचा याला. हे बघा असं. परत दाखवा ना. हो, परत दाखवते. हे घ्यायचंय, याला टोकाला दाबायचंय, परत इकडे घ्यायचंय वरती दाबायचंय आणि एक पानाचा शेप द्यायचा. इथे वरती टोकाला करायचंय. बस एवढंच करायचंय तुम्हाला. ठीक आहे. हे झालं. आणि याला काय करायचंय, कात्री घ्यायची शार्पवाली, असं कट करून घ्यायचं त्याला. एक पानाचा शेप येईल असा. नसेल तर लायटर घ्या, हलकासा टोकापाशी हलकासा तुम्ही. मॅम ते कट कुठं केलं ते समजलं नाहीये. सांगते. परत एकदा दाखवते. ठीक आहे. आता याला जे आहे याला राऊंड शेप घ्यायचंय असं, आतल्या साईड घ्यायचंय, आतला साईड घ्यायचंय. दिसतंय आता तुम्हाला एवढं. परत एकदा दाखवते. आणि याला जे कळी आहे याला आतमध्ये घालून टाकायचं कळी. तर तुम्हाला मी परत एकदा दाखवते. हा 30 सेंटीमीटरचा म्हणजे 12 इंचाचा जो पाईप आहे तो याला मी असं फोल्डिंग केलेला आहे. हा पण फोल्ड केलेला आहे अर्धा इंचापेक्षा कमी. हे बघा, इथून घेतलो आपण अर्धा इंच, बरोबर अर्धा इंच आपण घेतलेला आहे. एवढंच घ्यायचं, अर्धा इंच तर पकडायचं. ठीक आहे. एवढं घ्यायचंय. थोडंसं अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल, पण तुम्हाला इथे घ्यायचंय आणि इथे पीळ मारून टाकायचंय. हे बघा एवढा. ठीक आहे. एवढं घ्यायचं, इथे फुलवायचंय. इथे वरती नंतर आपल्याला टोकाला पण दाबायचं, नंतर लास्टला फुलाचं पाकळी झाल्यानंतर. आता हे या साईडचं जे आहे एवढ्याच साईज मध्ये तुम्हाला घ्यायचंय इथे. आणि
पीळ मारून घ्यायचे ते. परत यायचं इकडे, हे घ्यायचंय आणि तेवढ्याच साईज मध्ये आपल्याला पीळ मारून घ्यायचं याच्यामध्ये. काही घ्यायचंय याला खाली, याला पिळा मारून घ्यायचे इकडे. आता हे दोन्ही जवळ जवळ घ्यायचे याला. आता त्याला आपण पाच पाकळीचा केला. याला व्यवस्थित करून घ्या. तर आता हे सगळं जे आहे, वरचा जो टोक आहे याला चपटा नाही करायचं, फक्त वरचा टोक जे आहे इथला, वरच्या टोकाला प्रेस करायचं, चिमटा द्यायचा याला. हे बघा, हा मधला फुललेला भाग कसा ठेवायचा, फक्त त्या डोक्याला चपटा करायचा. पानाचा शेप कसा असतो, फक्त वरती आपल्याला शेप द्यायचा आहे. हे असं करायचं. हे सर्वच तुम्हाला ह्या अशा पद्धतीने करायचंय. आणि आता तुम्हाला कात्रीने काय करायचंय, जर कट करायचं असेल तर तुम्ही कट करू शकता असे, नसेल तर लायटर मारा. फक्त टोकाचंच कट करायचंय तुम्हाला, जास्त खाली नाही करायचंय. हे बघा, एवढं एवढ्या साईडचे कट करायचे. तर आता मी याला लायटर मारून घेते याला. एवढं तरी समजला? प्रत्येकांना समजला? हो मॅडम. ओके. तुम्हाला असं लायटर मारून घ्यायचं इथे टोकाला, आणि याला गोल करून घ्या आणि ते कळी याच्यामध्ये बसवू शकता. ठीक आहे, एवढं तरी समजलं? हो मॅडम. कळी लावायची तो का त्याच्यात? काय? कळी गमने लावायची का त्याच्यात? हो, गमनी लावायची ना कळी. आत्ता लावायची का म्हणजे? हो, लावू शकता. वा, खूप सुंदर आले की मॅडम, खूप छान दिसत. नाही, फार काय मोठं वाटत नाही, छान दिसतंय ते. हो, आता मी याच्यामध्ये येते, थोडस चपटे करा की त्याला, असं थोडस चपटे करा आणि याला थोडस आतल्या साईडने असं गोल करा, असं आत घालून त्याला गोल करा. आणि हे जे आहे याला तुम्हाला असं ग्लू लावायचंय. ग्लू लावून घ्या आतमध्ये. आणि जी कळी जी आहे याला आतमध्ये बसवून घ्या व्यवस्थित. नाही, अशा पद्धतीने बसवून घ्या. बसला, दिसला? आणि याला याला ग्रीन टेप मला लावायची खाली? हो, लावायची आहे? लावू शकता याला. पाहिजे तर तुम्ही लावू शकता, नाही नसेल तरी पण चालतं, सोडा. तुम्हाला जसं पाहिजे डेकोरेशन, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर लावा, नाही तर नाही लावा, लावू. ओके. त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. एवढं तरी समजलं? आणि ठीक आहे, दिसतंय कळीसारखा? हा. आणि याला वरती शेंड्याला तुम्हाला लाल कलर द्यायचा आहे. कळीसारखं म्हणजे फुलासारखं पण वाटायला पाहिजे आपल्याला. हलका हलका शेंड्याला तुम्ही लाल कलर देऊ शकता. झालं आपला. आता हे कळीचे तर मी एवढंच घेतलं.
आता पानं बघूया, याचे मोठे पान. आपण काय काय बघितलं आता? किचन बघितलं, हे कळ्या बघितलंय, हे बर्ड्स बघितलो आपण, त्यानंतर हे फुलं बघितलं, ते अशा प्रकारचे प्रत्येकांना दिसतंय ना? तर आता हे आपण एवढं बघितलं. आता आपण बघणार आहोत ग्रीन पान. तर मी हे 2 घेतलेत. हे हे असंच ठेवायचंय आणि एक घ्यायचंय, त्याला आपल्याला पिळा मारून घ्यायचंय. पिळा मारण्यासाठी हे बघा, एक तार घ्यायचे तुम्हाला. हे फ्लोरल वायर आहे, हे 1 mm ची. आता तुम्हाला काय करायचंय, हे जे पाईप्स आहेत, या पाईपला काय करायचंय, असं पिळा मारून घ्यायचे, याला चिटकून चिटकून असं. हे असं काढलं. आता याला काय करायचंय, ओपन करायचं असं. ठीक आहे, एवढं तरी समजलं. तर आता काय करायचंय, हे जे दोन्ही पाईप आहेत, हे पण 15, आपलं हे किती आहे, 30 सेंटीमीटरचं आहे. म्हणजे हे 1 फुटाची वायर आहे, पण घेतलंय पाईप्स. हे तुम्हाला असं करायचे दोन्ही, आणि याच्यामध्ये अडकावून घ्यायचंय. हे असं करायचंय, हे जे आहे इथं प्रेस करायचंय. तर हे दुसरा पाईप पण घ्यायचंय, असंच करून घ्यायचंय दोन्हीला. आणि हे जे पाईप आहे, आपण स्प्रिंग केलेले जे पाईप आहे, याच्या आतमध्ये घालायचे इथे. तर दुसरं पण घालायचं याच्यामध्येच. असं एकमेकावरती ठेवून घ्यायचंय, व्यवस्थित करायचंय याला. आणि इथे खीळ मारून घ्यायचे, इथे खीळ मारून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित करून घ्यायचंय आधी. आणि हे ह्या साईडला घ्यायचंय आणि हे ह्या साईडला. आणि इथे तुम्हाला काय करायचं, इथे वरती याला हलकासा इथे टोकाला प्रेस करायचं, असं पानाचा शेप द्यायचा इथे. हे असं दिसलं, समजलं? हे असं पकडायचं याला व्यवस्थित, याला बरोबर सरळ करून घ्यायचं इथे. आणि याला इथे असं प्रेस करायचं, जवळ आणायचं याला. आणि याच्यातला जो सर्वात लांब आहे तो घ्यायचा आहे आणि याला असं तीळ मारून घ्यायचंय बस. तर आता हे ओपन करून घ्यायचंय व्यवस्थित. हे झालं आपलं पानाचा शेप. एवढं समजलं? परत एकदा दाखवू? प्रत्येकांना समजलं? गौरी मॅडम, प्रिया मॅडम, सायली मॅम, सुनीता मॅम? चला, ठीक आहे, गॅप नाही दिसत आहे. किती पानं करायचं? एकच पान ना? हो, 2-3 करू शकता पान तुम्ही. आत्ता हा, 2 करा. त्याच्यातले आता हे 2 पाईप, आपण 3 पाईप घेतलेत. ठीक आहे, आता हे 3 पाईप आपण घेतलेले आहेत. हे 3 पाईप मधला मी 2 काढते, 2 याच्यासाठी आणि एक याला पिळा मारून घ्यायचे आपल्याला. हे ठेवायचं आणि याला पिळा मारून घ्यायचे एक पाईपनी. याला गोल गोल स्प्रिंग सारखं करून घ्यायचंय. आता याला काढून टाकायचंय आणि याला ओपन करायचं असं. थोडं समजलं? आणि त्याला काय करायचंय, आपल्याला फोल्डिंग करून घ्यायचंय असं आणि इथे प्रेस करायचं इथे. हे झालं. तर आता हे एक घ्यायचं, याला फोल्डिंग करायचं, इथे प्रेस करायचं इथे हलकासा. हे पण तुम्हाला असंच करायचंय, घ्यायचंय, इथे प्रेस करायचे ते. आणि हे एक माझ्यावरती असं ठेवायचंय, हे दोन्ही असं एकावर एक ठेवलं तरी चालेल, साईडला ठेवलं तरी चालेल. हे घ्यायचंय आणि ह्या स्प्रिंग वाला जो आहे, त्यातला याच्यामध्ये एक घालून पूर्ण अडकावून घ्यायचंय. त्या हुकामध्ये असं अडकावून घ्यायचंय
हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे पीळ मारून घ्यायचं याला. एक पीळ मारा पूर्णपणे कम्प्लिटली. एक मारला असं आणि याला व्यवस्थित असं खाली ठेवायचे तुम्हाला. हे असं जवळ जवळ घ्यायचे तुम्हाला. हे व्यवस्थित सरळ करून घ्यायचं, सगळे सरळ. हे व्यवस्थित असं सरळ करून घ्या आणि हे ह्या साईडला वळवून घ्यायचं आणि हे ह्या साईडला असं वळवून घ्यायचं इथे. आणि इथे तुम्हाला टोकाला प्रेस करायचंय. इथे टोक द्यायचंय तुम्हाला. पानाचा जो वरचा भाग असतो ना, शेप देऊन टाकायचे ते. हे असं पानाचा शेप इथे आपण प्रेस केला आणि हे जे आहे हे असंच ठेवायचंय तुम्हाला. हे जवळ जवळ घ्यायचंय, असं जवळ जवळ करून घ्यायचे सर्व. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित एकावर एक येऊ नये असं ठेवायचं तुम्हाला. आणि इथे जवळ करून घ्यायचे सर्व असं व्यवस्थित. सरळ केला. याच्यातला जो लांब जो आहे सगळ्यात मोठा जो दिसतो तो पाईप घ्यायचा तुम्हाला. सगळ्यात खाली घ्यायचं एवढं व्यवस्थित करून याला दाबून घ्यायचं इथे. सगळ्यात जो लांब पाईप दिसतोय तो घ्यायचा आहे आणि याला पिळा मारून घ्यायचा आहे. दाबून पिळा मारून घ्यायचा. तर हे झालं तुमचा पानाचा शेप. तुम्हाला असं फुलवून घ्यायचंय. ह्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं, राऊंड शेप मध्ये करून घ्यायचं. ठीक आहे, समजलंय? आता तुम्हाला एक तार घ्यायची आहे. प्रत्येकानं समजलं? हे पानाचा शेप, हे बर्ड्स हो हो. आणि हे कळी, याला पण बर्ड्स म्हणतात. हे झाला. तर आपण हे बघितलं आणि हे बघितलं. तर झालं आपलं हे. हे याच्यासाठी एक बंच आपला रेडी होतो. तर आपल्याला हे तार घ्यायचे अशा प्रकारची. सर्वप्रथम आपल्याला हे लावून घ्यायचे तिथे वरती. वर लावण्यासाठी मी काय करते ते, हा जो पाईप घेतलेला आहे ते मला इथे बसवून घ्यायचे. ग्लूगन लावून घ्यायचे ते. ग्लूगन लावा किंवा न लावता सुद्धा ते शेंडाला ग्लू लावून घ्या, म्हणजे ते सरकणार नाही. आणि याला बसवून घ्या आणि याला तुमच्याकडे ग्रीन टेप आहे त्याने सुद्धा तुम्ही याला लावू शकता. मी तर फक्त याच्याने लावते. हे बघा इथे मी लावते. खालीवर खाली तर तुम्ही खालीवर पण लावू शकता याला. एकत्र लावायचं तर एकत्र पण तुम्ही लावू शकता. नंतर झाल्यानंतर तुम्ही फुलवा सोडा. तर आता मला काय करायचंय, ही जी पानं आहेत आता इथे झालेत, इथं मी कळी लावून घेते. इथे अजून थोडंसं खाली येते. त्याच्या खाली कळ्या लावून घ्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पांढऱ्या कळ्या सुद्धा तुम्ही लावू शकता. हे फक्त तुम्हाला नीट बघा. याला फक्त मी असं लावते. हे तुम्हाला ते इथे असं व्यवस्थित लावून घ्यायचं. नंतर तुम्हाला फुलवायचंय त्याला.
हा. ठीक आहे, मी परत एकदा दाखवते तुम्हाला. हे स्पायरलचं, हे अशा प्रकारे तुम्ही स्पायरल बनवू शकता. हे तर त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, परत एकदा दाखवते. हा जो हाफ सेंटीमीटर आहे, म्हणजे 15 सेंटीमीटरचा जो पाईप आहे तो घेतलेला आहे. त्याला काय करायचंय, हा जो टोकाचा भाग आहे याला रोल करायचा. असा असा रोल करायचा याला गोल. ते गोल करून पुन्हा याला गोल गोल करतच यायचं, याला चिपकूनच घ्यायचंय. हे बघा, पूर्ण हे असंच करायचंय. ह्या अर्ध्यापर्यंत आल्यानंतर हा जो लास्टचा भाग आहे तो याच्या मधोमध काढायचा आहे तुम्हाला. बस असंच करायचंय आणि असं ठेवायचंय तुम्हाला. ठीक आहे, हे असं तुम्हाला ठेवायचंय. हे स्पायरल झाले. तुम्हाला मधोमध लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता याच्यामध्ये मध्ये. तुम्हाला याच्यामध्ये मध्ये पाहिजे असेल तर याच्यामध्ये पण लावू शकता. तर त्याआधी मी काय करते, तुम्हाला हे फुलवून दाखवते. आता हे तर झालं, एवढं तरी समजलं प्रत्येकांना. तर आता हे आपल्याला असं फुलवायचे त्याला. आता हे व्यवस्थित करून घ्यायचं याला. मॅडम हे ह्याला लावलेलं निघत नाही ना? निघत नाही, तुम्हाला ग्लू लावायला सांगितलं होतं मी इथे. हे निघत नाहीये कारण आपण याला ह्याच्याने फिक्स केलेलं आहे ना. निघत नाहीये ते. फुलवून घ्यायचं आपल्याला. तर हे झालं तुमचं, एक बंच तयार झाला तुमचा असा. ठीक आहे, हे तुम्ही कुंड्यामध्ये वगैरे याच्यामध्ये फ्लावर पॉट मध्ये ठेवू शकता याला. समजलं, प्रत्येकानं समजलं हे? हो, समजलं. आम्ही आता नंतर करू, कारण पूर्ण सगळ्या वस्तू तर बनवलेल्या नाहीये. काय म्हटलं, तुमचा आवाज खूप स्लो येत आहे. सर्दी झाली. सगळ्या वस्तू तर म्हटलं बनवलेल्या नाहीये, तर नंतर करू म्हटलं सगळं. हो हो. तर आता एवढं तुम्हाला समजलं, तुम्ही नंतर करून फोटो आणि व्हिडिओ टाकू शकता. हा. हे समजलं, प्रत्येकांना समजलं असेल तर आपण पुढचा घेऊया. हे ओके. स्पायरल जे आहेत ना, तुम्हाला इथे मध्ये मध्ये लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता याला. असं मध्ये मध्ये लावण्यासाठी मी दाखवलं होतं. मी असं लावायची काही खास गरज नाहीये. पण जर तुम्हाला छान वाटत असेल तर तुम्ही लावू शकता, परत काढू पण शकता. पहिले लावून बघा, छान वाटत असेल तर ठीक आहे, नसेल तर काढा. ठीक आहे, लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. पाहिजे तर याला पानाचा पण आकार तुम्ही याला देऊ शकता असा. ठीक आहे, पाण्याचा पण आकार शेप देऊ शकता तुम्ही याला. पण लावायची काही गरज वाटत नाहीये, तर मी काढून टाकते. खूपच जास्त भरलेला पण छान वाटत नाहीये. ठीक आहे, एवढं समजलं, प्रत्येकांना दिसला? हो हो. मॅडम. छान झालं, आवडला का प्रत्येकांना? हो, आवडलं. ओके, चला तर आपण पुढचं घ्यायचं. 6:30 वाजलेत. आता आपण अजून एक घेऊया. चाफाचं. ते मी पान बनवले मॅडम. हा? हो. पान. हो, खूप छान दिसतंय मॅडम, खूप सुंदर. हम्म. जमलं की. जमलं. ते पूर्ण सगळं तयार झालं की मग बंच बनवू, हो कारण हे दोन हो, तीनच वस्तू कलर बनवले. कलरचे पण छान वाटायला लागले. हा. ठीक आहे, छोटा बंच बनवून टाका ना, छान वाटतो. हा, ठीक आहे, चालेल. चालेल, तर आपला हा झाला. तर आता आपण बनवूया, आता चाफ्याचे फुलं बनवूया आपण.